Wow. Wow. Beautiful. Now, what they are telling us is if I can do it, why can't you? मोंजातोस मी आहे रोहिणी गोसावी आणि तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे नोमॅड रोहिणी. तर मी आज पुन्हा आली आहे इंडियन ऑलिम्पिक हाऊसमध्ये. त्याचं कारणही वेगळं आहे. जसं हे इंडियन हाऊस ऐतिहासिक आहे, पहिलं इंडियन हाऊस भारताला मिळालं आहे, तसंच या इंडियन हाऊसमध्ये आपल्याशी रिलेटेड म्हणजे मराठी माणसाशी रिलेटेड आणखी एक ऐतिहासिक गोष्ट होते. ते म्हणजे या पॅरिसमध्ये ऑलिम्पिकच्या इंडियन हाऊसमध्ये मराठी मातीत रुजलेला, मराठी मातीत बहरलेला एक खेळ, त्या खेळाची प्रात्यक्षिकं इथे रोज होत आहेत आणि ऑलिम्पिक संपेपर्यंत ती रोज होणार आहेत. आणि मेन म्हणजे उद्घाटनाच्या दिवशी या ऑलिम्पिक हाऊसमध्ये या मराठी मातीतला एक खेळ इथे सादर करण्यात आला. सगळे जे फॉरेन डेलिगेट्स होते त्यांच्या समोर हा खेळ सादर करण्यात आला होता आणि तो खेळ आहे आपला मल्लखांब. येस, तर आपण आत जाऊन या मल्लखांबाची प्रात्यक्षिकं बघणार आहोत आणि ही सगळी मल्लखांब सादर करणारी जी मुलं आहेत ती मुंबईहून इथे आलेली आहेत आणि मुंबईच्या समर्थ व्यायामशाळेची टीम या ठिकाणी आली आहेत. तर आपण आत जाऊन बघूया की हे कशा पद्धतीने सगळी प्रात्यक्षिकं सादर करतात आणि आपण त्यांच्याशी नंतर गप्पाही मारणार आहोत. Wow. Climbing on the pole and a beautiful position of lotus Padmasan on top of the pole at the height of 8.5 feet above the ground. Down. Ajay Lalwani performing a beautiful inverted hang position. Wow. Strength, stamina, speed, endurance, flexibility, neuromuscular coordination, balance, confidence and courage. A beautiful knee hang position known as Mohan Bedi. Wow. अमेझिंग मल्लखांबचे परफॉर्मन्सेस बघितलेत तर ते सगळी टीम आता माझ्यासोबत आहे आणि आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. मस्त इंडिया हाऊसच्या मागे गार्डन मध्ये बसून सगळे छान परफॉर्मन्स झाल्यानंतर बसलेत आणि आपण त्यांच्याशी गप्पा मारायला आलोय. तर सगळ्यात आधी मी सरांकडे जाते आणि सरांना प्रश्न विचारते. सर, तुम्ही मुंबईतून पॅरिसमध्ये आलात, तुम्ही अनेक देश फिरलात तुमच्या सगळ्या टीमला घेऊन, तर मल्लखांब आणि ऑलिम्पिक हे भविष्य तुम्ही मल्लखांबला कुठे बघताय? ऑलिम्पिक मध्ये मल्लखांब कधी सुरू होईल असं तुम्हाला वाटतंय? हा प्रश्न खूप कळीचा मुद्दा आहे. कारण ज्या वेळेला मी मल्लखांबात काम सुरू केलं त्यावेळेला मल्लखांबाला केंद्र शासनाची मान्यताही नव्हती. ते म्हणजे मल्लखांब तो दंडबैठकाचा व्यायाम आहे, तो खेळ थोडी आहे. पण आम्ही सातत्याने मागे लागून मल्लखांबाची नियम पुस्तिका बनवली होती. अनेक राज्यांमध्ये जाऊन मल्लखांबाचा प्रचार प्रसार केला आणि जवळजवळ 33 राज्य मल्लखांब संघटना तयार करून त्या मल्लखांब फेडरेशनला संलग्न केल्या. राष्ट्रीय स्पर्धेमध्ये 20-22 संघ भाग घेत असत आणि मग केंद्र शासनाच्या मान्यतेने 1996ला मान्यता मिळाली. मुकुल वासनिक त्यावेळेला क्रीडा मंत्री होते आणि त्यांनी मल्लखांब या खेळाला एक केंद्र शासनाची मान्यता दिली. सुरेश कलमाडी त्यावेळेला रेल्वे मिनिस्टर होते, त्यांनी या मल्लखांबाला रेल्वे कन्सेशन चालू केली. मग त्यावेळेला आम्ही जे रेल्वेचं तिकीट काढून जात असतो आता रिझर्वेशनने जायला लागलो. पण आताची मुलं ही मल्लखांबाच्या राष्ट्रीय स्पर्धांना विमानाने जातात.
याचं कारण माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कल्लेपैटू, टांगता, योगा, मलखांब या खेळांना राष्ट्रीय स्पर्धांमध्ये स्थान दिलं. म्हणजे कुठेतरी खेळाचा दर्जा वाढतोय. त्यामुळे आमचं स्वप्न आणखीन वाढलं की आपल्याला आता ऑलिम्पिकमध्ये मजल मारायची आहे. आणि गेले 3-4 दिवस या ठिकाणी जी प्रात्यक्षिकं होत आहेत त्याला जो प्रेक्षकांकडून, खेळाडूंकडून, प्रशिक्षकांकडून जो एक उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळतोय, त्याच्यावरून असं वाटतं की आपल्या एतद्देशीय अस्सल मराठी मातीमध्ये जन्माला आलेला मराठमोळा खेळ आता लवकरच भारताच्या सीमारेषा ओलांडून पलीकडे अनेक देशांमध्ये जाऊन पोचलेला आहे. आता त्याला फास्टेस्ट ग्रोईंग स्पोर्ट इन द वर्ल्ड असंही म्हटलं जातं. तर त्याचा लवकरात लवकर ऑलिम्पिकमध्ये समावेश होईल. मला माहिती आहे याच्यासाठी खूप घाई करण्यात अर्थ नाही, कारण 5 खंडांमध्ये 75 देशांमध्ये एखादा खेळ सुरू झाला तर तो ऑलिम्पिकमध्ये प्रवेश करायला पात्र ठरतो. ती मजल गाठायला आणखीन काही वर्ष लागतील, पण सुरुवात निश्चितपणे कुठेतरी झालेली असं म्हणता येईल. बरोबर आहे. तुम्ही म्हणजे व्यायामाचा एक प्रकार ते खेळ, या प्रकाराला खेळ म्हणून मान्यता, हा जो इतका मोठा प्रवास आहे, या प्रवासाला तुमचा खूप हातभार लागलेला आहे. हा एवढा मोठा प्रवास तुम्ही पार केलेला आहे. तर ही जी सरांसोबतची ही जी एक अमेझिंग टीम आहे, त्या टीमचं मी एक वैशिष्ट्य सांगते. या टीम मध्ये जी मुलं आहेत, जी मल्लखांब इथे आपण ज्यांचे परफॉर्मन्सेस बघितले, त्यात 4 स्पेशली एबल्ड मुलं आहेत, दृष्टीहीन मुलं आहेत, आणि तरीही त्यांच्यात इतके स्किल आहेत की ते काय काय करू शकतात आणि ते काय काय करतात हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. यांचं नाव काय? अजय लालवानी. अजय आपल्या बरोबर आहे, आणि आपण अजय कडूनच जाणून घेऊया की तो मल्लखांबच्या व्यतिरिक्त काय काय करतो. अजय, तू आम्हाला सांगशील मल्लखांबच्या व्यतिरिक्त तू काय काय करतोस? मलखांब गेले मी 9 वर्ष झाले करतोय आणि दैनंदिन सराव करतोच आहे त्याचा. पण त्याच्या व्यतिरिक्त देखील मी तिथे सराव केल्यानंतर माझी कॅपेबिलिटी काय, माझा स्टॅमिना काय हे बघण्यासाठी मी बाकीच्याही खेळांमध्ये सहभाग घेत असतो. जसं की स्विमिंगच्या राज्यस्तरीय स्पर्धा, राष्ट्रीय स्तरीयच्या स्पर्धावरती मी देखील खेळलेलो आहे. तिथे प्रथम आणि द्वितीय क्रमांक मी मिळवलेला आहे. त्याच्यानंतर मी सायकलिंग देखील करतो. सायकलिंगला दृष्टीची गरज आहे, पण मी नेव्हिगेशनवर सायकलिंग करतो. सो ते मला इझी जातो नेव्हिगेशनमुळे. आणि तसं करून मी 7,500 किलोमीटर 45 दिवसात मुंबई ते काश्मीर, कन्याकुमारी आणि परत मुंबई असा प्रवास केला होता. सर्वात मोठा प्रवास होता माझा सायकलिंग क्षेत्रामधला. आणि याच्या व्यतिरिक्त मी ट्रेकिंग देखील करतो. आतापर्यंत 17,500 फुटापर्यंत मी यशस्वीपणे चढाई करून आलेलो आहे. याच्या पुढेही मला अजून काही असे पीक्स आहेत हिमालयातले, ते क्लाइम्ब करायचे. आणि माझं याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आणि आतापर्यंत मी जेवढी काही तडजोड केली आहे, ज्या कोणत्याही क्षेत्रामध्ये जाऊन तिथे स्वतःला मी प्रयत्न केलाय प्रत्येक गोष्ट दाखवण्याचा, तो म्हणजे माउंट एव्हरेस्ट क्लाइम्ब करायचं आहे म्हणून. सो पुढील काही वर्षांमध्ये माउंट एव्हरेस्ट करणार अशी इच्छा आहे आणि पूर्ण करणार. तुला माउंट एव्हरेस्ट सर करायला खूप खूप शुभेच्छा. आणि तुझं आतापर्यंतची सगळा प्रवास बघता आम्हाला खात्री आहे की तू एक दिवस माउंट एव्हरेस्ट पण पार करशील, चढून जाशील. आपल्या सोबत हा छोटा समर्थ आहे. तर हा या टीम मधला सगळ्यात छोटा सदस्य आहे जो मल्लखांबची प्रॅक्टिस करतो, आणि त्याने इथे आता आपल्याला दाखवलेलं आहे की तो कशा प्रकारे मल्लखांब करतो. तर समर्थ, तुला पॅरिस आवडलं का? हो, कसं वाटलं? खूप छान वाटतं पॅरिस मध्ये येऊन. कधीपासून मल्लखांब करतोस तू? मला 3 वर्ष झाली मलखांब करून. अरे वा, मग आता एकदम 3 वर्षात एकदम तू पॅरिसला आलास. हो, मलखांब मध्ये तुला करिअर करायला आवडेल का? आवडेल मलखांब मध्ये करिअर करायला, कारण की मलखांब पुढे न्यायला मदत करायला खूप आवडेल. अरे वा. आपण जी अर्धी बाजू आहे महिलांची, ऍक्च्युली ते मुलं तिकडे बसल्यात, सगळ्या मुली इकडे बसल्यात, आपण त्यांच्याशी बोलूया. तर तुला काय वाटतंय, पॅरिस मध्ये तू आली आहेस मुंबई सोडून, तर कसं वाटतंय? पहिले तर मी माझ्या कोचला श्रेय देईल, म्हणजे उदय देशपांडे सर आणि नीताताई, की त्यांनी आम्हाला ही एवढी संधी दिली. महाराष्ट्रामध्ये आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन डेमॉन्स्ट्रेशन देतो, त्याच्यामध्ये पण आम्हाला सर घेऊन जातात. आणि मुंबई ते पॅरिस हा प्रवास ॲक्च्युली मी कधीच विमानात वगैरे बसलेले नाही आहे.
तर हे पहिल्यांदाच इंटरनॅशनल माझी मलखांबासाठीची ट्रिप होती, त्याच्यामुळे मला खूप आनंद होतो यासाठी. यांच्या ज्या सगळ्या प्रशिक्षिका आहेत आपण त्यांच्याशी बोलूया. मॅडम, ही सगळी जी मुलं आहेत ही स्पेशली एबल्ड मुलं आहेत. कोणत्याही खेळात आपण जे म्हणतो की म्हणजे आता पॅरालिम्पिक आहे ज्यात आपण अशा सगळ्या स्पर्धकांना बघतो, पण या मुलांची तयारी करून घेताना काय काय चॅलेंजेस येतात आणि कशी तुम्ही तयारी करून घेता, कसं तुम्ही त्यांना ट्रेन करता? खरं ह्या मुलांना चॅलेंजेस येण्यापेक्षा ना आम्हालाच मोठे चॅलेंजेस सुरुवातीला आले होते. कारण सरांनी ही प्रशिक्षणाला सुरुवात केली, मी त्यांना सहाय्य करत होते. शिकवण्याची पद्धत नेहमीप्रमाणे आपण डोळसमला, अरे तो हात असा वर ने, म्हणजे आपण थोड्याशा ऍक्शन्स करतो, थोडंसं असं तसं म्हणत शिकवतो, जी पद्धत ह्या मुलांना चालत नाही. आणि त्यामुळे ह्या मुलांना शिकवताना त्यांना अगदी स्पष्ट आणि अगदी ॲक्युरेट, प्रिसाईज अशा सूचना द्यायला लागतात. म्हणजे तो हात असा ने असं म्हणून चालणार नाही, उजवा हात डोक्याच्या वरती नेऊन दोरी पकड, हाताची मूठ घट्ट वळ. आणि ह्या इन्स्ट्रक्शन्स देताना आमच्या असं लक्षात आलं की एक प्रशिक्षक म्हणून आम्ही घडलो. या मुलांच्या बाबतीत तर असा अनुभव आहे की तुम्ही त्यांना कर सांगा आणि ते करत जातात. म्हणजे दे जस्ट बिलीव्ह इन यू, दे ट्रस्ट यू आणि दे फॉलो यू. आणि त्यामुळे त्यांना शिकवण्याचा जो अनुभव आहे ना, तो एक अमेझिंग असा अनुभव आहे. आणि मग केवळ शिकवण्याचाच नाही, आता येताना जाताना त्यांना ना असं खूप उत्सुकता असते आपल्या आजूबाजूला काय आहे, आणि मग त्याचं वर्णन करून सांगायचं की इकडे बघ हे असं पाणी आहे. आपण किती सहज म्हणतो ना कॅनाल आहे, पण कॅनाल म्हणजे नक्की काय? तर मग ते पाणी आहे, पण ते पाणी कसं आहे, ते पाणी कशा किती अंतरामध्ये वाहतंय, कसं. त्यामुळे हे सुद्धा त्यांच्याशी एक गप्पा मारताना, त्यांना शिकवताना, त्यांच्याशी बोलताना एक खूप छान अनुभव आहे. मला ऍक्च्युली असं वाटतं की या मुलांचा फक्त पॅरिस, मुंबई ते पॅरिस हा प्रवास नाहीये, तर त्यांच्या आयुष्यातही त्यांनी एक खूप मोठा पल्ला गाठलाय आणि अजूनही ते त्यांच्यात इतकी स्किल आहेत, ते इतकी स्किलफुल आहेत की त्यांना खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. आणि तशा संधी जे आहेत ते देशपांडे सरांसारखी जी सगळी लोक आहेत ती त्यांना उपलब्ध करून देतात, त्यांना चान्स देतात. आणि मला असं वाटतं की हीच गोष्ट या सगळ्या मुलांसाठी इम्पॉर्टंट आहे की त्यांना अशा संधी मिळायला पाहिजे. आणि यांच्यासारखी जी सगळी मुलं आहेत ती अशाच संधींमुळे पुढे जातील. सर, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि आय होप की अजून तुमच्या हातून अशी खूप मुलं घडावीत आणि जे पुढे त्यांच्या आयुष्यातही खूप काम करतील आणि आपल्या देशाचंही नाव मोठं करतील. आणि मल्लखांब ऑलिम्पिक मध्ये जाईल तेव्हा यातली काही मुलं ऑलिम्पिक मध्येही सहभागी होतील. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना. धन्यवाद. Beautiful.